चला आपण सिटिंग अरेंजमेंट हा चॅप्टर बघत होतो. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल पाहिलेले होते. आता राहिलेले एक्झाम्पल पाहू. बघा क्वेश्चन काय दिले आपल्याला. 3 पर्सन ए बी अँड सी आर सिटिंग अलोन द कॉर्नर ऑफ द ट्रायंगुलर टेबल. ए इज राईट ऑफ बी, हु इज सिटिंग राईट ऑफ सी. म्हणजे आतापर्यंत आपण कशा बघितले, लिनियर बघितले, त्याच्यानंतर अराउंड द सर्कल किंवा सर्क्युलर टेबल टुवर्ड्स द फेसिंग सेंटर ऑफ द सर्कल, अशा पद्धतीचे एक्झाम्पल पाहिले. पण हा एक्झाम्पल कशाचे आहे, सिटिंग अरेंजमेंट आपल्याला ट्रायंगुलर आहे. आपण पहिल्यांदा सुरुवातीला पाहिलं होतं ना, 3 टाईप, लिनियर, त्याच्यानंतर सर्क्युलर आणि पॉलिगॉनल. तर त्यातले हा पॉलिगॉनल कॅटेगरीमध्ये मोडतो. पॉलिगॉनलमध्ये पण देखील काय, ट्रायंगुलर. ट्रायंगुलर म्हणजे पहिल्यांदा काय करणार, आपण ट्रायंगल काढून घेऊ. आता त्यांनी काय दिलेलं आहे की ए बी अँड सी हे तिघ जण आहेत आणि ते कुठे बसलेले आहेत, कॉर्नरला. म्हणजे इथं अशा पोझिशनला बसलेले आहेत कॉर्नरला. ए इज राईट ऑफ बी, म्हणजे पहिली कंडिशन काय दिलेली आहे की ए हा बीच्या राईटला आहे. ए हा बीच्या राईटला आहे. म्हणजे तुम्हाला चॉईस आहे, आता तुम्ही कुठेही काढू शकता. पहिल्यांदा बी काढून घ्या. तर समजा मी बी इथे काढला, तर ए कुठं येणार, की ए इथे येणार. जर कंडिशन दिलेली नसेल की बाबा सेंटरला फेस करतोय किंवा नाही, तर आपण अजून करायचं की त्यांचे चेहरे एकामेका साईडलाच, एकामेकाकडेच आहेत. म्हणजे बी इथे झाला तर ए इथे येईल. आता राहिलेली एकच पोझिशन आहे, परंतु त्यांनी देखील इन्फॉर्मेशन, तरी देखील इन्फॉर्मेशन दिली की हु इज सिटिंग टू राईट ऑफ सी, की बी जो सीच्या राईटला आहे. बघा आता इथे सी जर इथे ठेवला आपण, तर सीच्या राईटला बी येते ना, म्हणजे ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होते. हम्म. तर आपल्याला हु इज सिटिंग राईट ऑफ सी, सीच्या राईटला आन्सर काय असणार आहे, बी. ऑप्शन क्रमांक सेकंड. घ्या लिहून एवढं. हा आपला ट्रायंगुलर टाईपचा एक्झाम्पल आहे. ओके, चल नेक्स्ट एक्झाम्पल. A, B, C, and D are playing cards. A and C and B and D are partners. D is to the right of C. The face of C is towards the west. Find the direction that D is facing. म्हणजे आपल्याला ए बी सी आणि डी हे चौघजण काय करतात, कार्ड्स खेळतात. आता ज्या जनरली कार्ड्स खेळतात कसं आपण, तुम्ही सर्क्युलर म्हणा नाही तर रेक्टँग्युलर म्हणा, आपल्याला दिले का तसे, डी इज फेसिंग, नाही सर्क्युलर घेतलं तरी चालेल किंवा स्क्युअर घेतले चालेल. आपण दोन्ही पद्धतीनं सॉल्व्ह करू. म्हणजे स्क्युअर असेल टेबल तर इथे, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. हं? त्यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे त्यांनी, की ए अँड सी अँड बी अँड डी आर पार्टनर. म्हणजे ए आणि सी हे दोघं पार्टनर आहेत आणि दुसरं कोण आहेत, बी अँड डी. जनरली आपण असे कार्ड्स वगैरे खेळताना पार्टनर कसे अल्टरनेट बसवतो. जर इथे ए असेल तर आपण इथे इथे आपला सी येणार नाही किंवा इथे देखील सी येणार नाही.
सी कुठं आपला त्यांच्या अपोजिट साईडला आला पाहिजे. ओके. सिमिलरली त्याच पद्धतीनं जर आपण बी घेतला, इथे जर बी घेतला तर इथे सी येणार नाही. म्हणजे हे दोघं पार्टनर असल्यामुळे आपण सलग त्यांना बसवू शकत नाही. ही एक हिडन कंडिशन म्हणू शकतो आपण, ती दिलेली आहे त्यांनी. आता पहिल्यांदा काय दिले, डी इज टू द राईट ऑफ सी. डी हा सीच्या राईटला आहे. डी इज टू द राईट ऑफ सी. द फेस ऑफ सी इज टुवर्ड द वेस्ट. म्हणजे सीचा फेस कुठे आहे, पश्चिमेकडे आहे. सी कुठे बसलेला असेल, ईस्टला असेल ना. सी कुठे असेल, ईस्टला असेल. त्याशिवाय त्याचा फेस पश्चिमेकडे येणारच नाही, कारण की आपण कार्ड्स वगैरे खेळताना कसं आपले चेहरे एकमेकाकडे करून असतात ना. म्हणून सी इज फेसिंग टुवर्ड्स द वेस्ट म्हटल्यावरती सीची पोझिशन ईस्टला येईल. आता सीची पोझिशन ईस्टला येईल. इथे काय दिलं होतं, डी इज टू द राईट ऑफ सी. आता सी जर वेस्टकडे बघतोय तर त्याची राईट कोणती आली, नॉर्थ साईड आली. म्हणजे इथे कोण आलं आपलं, डी. इथे कोण आलं, डी. आता त्यांनी काय विचारलं, फाइंड द डायरेक्शन दॅट डी इज फेसिंग. म्हणजे कोणत्या दिशेला डी फेस करतोय. आपल्याला ह्या बी आणि ए या दोघांची पोझिशन फिक्स करण्याची आपल्याला काही गरज देखील नाही. म्हणून काय म्हणतात ते, डी इज फेसिंग टू द साऊथ. डी साऊथकडे फेस करतोय ना, म्हणजे आपलं आन्सर येईल ऑप्शन क्रमांक 3. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 5 girls A, R, D, S and P are sitting around a pentagonal table. A is between R and D. S is to the left of P. R is to the left of S.
हु इज टू द राईट ऑफ ए. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितले, सर्क्युलर बघितले, त्याच्यानंतर लिनियर बघितले, ट्रँग्युलर बघितले, आता त्याच्या आधी स्क्वेअर बघितलं. आता काय दिलेलं आपल्याला, 5 जण दिल्या म्हणजे पेंटागॉन काढावं लागलं. मग पेंटागॉन कसं काढणार आपण, तर आपण सुरुवातीलाच प्रत्येकाचं स्ट्रक्चर बघितलं होतं. हा काय झाला, आपलं पेंटागॉन झाला. मग त्याच्या मिडलला इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक. ही झाली पोझिशन त्यांच्या. आता कोण दिलेले आहेत, ए आर डी एस अँड व्ही अराउंड अ पेंटागॉनल टेबल. ए इज बिटवीन आर अँड डी. ए इज बिटवीन आर अँड डी ही पहिली कंडिशन आहे, ती सॅटिस्फाय करू. ए जर इथे घेतला आपण, सॉरी आर अँड डी चालते, इथे घेऊ, ए इथे घे. आर इज टू द लेफ्ट ऑफ एस, म्हणजे एसच्या डाव्या बाजूला, म्हणजे इथे येतील. आता राहिलं कोण, ए घेतलं, आर झालं, डी झालं, एस झालं, आणि इथे कोण आलं, व्ही. हु इज टू द राईट ऑफ ए. रेच्या राईटला कोण असेल, तर रेच्या राईटला काय असणार आहे, आपल्या आन्सर आर असणार आहे. कारण की ए कुठे बघत आहे, पूर्वेकडे बघत आहे, त्याच्यामुळे त्याची राईट साईड कुठे आली, साऊथ साईडला आली. साऊथ साईडला कोण आहे, त्याच्या आर आहे. जनरली दिलेली नसेल तर आपण काय घेतो, ते सगळे एकमेकाकडे फेस करून बसलेले आहेत. पर्टिक्युलर मेन्शन असेल की दे आर फेसिंग अवे फ्रॉम द सेंटर, तरच आपण ते कन्सिडर करायचं, अदरवाईज टुवर्ड द सेंटरच कन्सिडर करायचं. गेले एवढं. बरोबर. आता हे काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन, 6 persons are sitting along a hexagonal dining table to have dinner. B is between F and C, A is between E and D, F is to the left of D, who is between A and F. म्हणजे बघा, सहा सहा पर्सन आहेत
आर सिटिंग अलॉंग अ हेक्झागोनल डायनिंग टेबल. हेक्झागोनल डायनिंग टेबल. मग पहिल्यांदा आपण हेक्झागोनल स्ट्रक्चर काढून घेऊ. हेक्झागोनल स्ट्रक्चर कसं आहे? सहा. बी इज बिटवीन एफ अँड सी. बी इज बिटवीन एफ अँड सी. जर मी इथे बी घेतला तर एफ अँड सी. ए इज बिटवीन ई अँड डी आणि एफ इज टू द लेफ्ट ऑफ डी. एफ हा डीच्या लेफ्टला आहे. तर आपल्याला फक्त आता इथे जर डी घेतला पोझिशन तर एफ हा डीच्या काय होतोय? राईटला येतोय. म्हणजे आपल्याला जरासं थोडंसं सी आणि एफ ची पोझिशन चेंज करावी लागेल. मग इथे सी घ्यावा लागेल आणि इथे एफ घ्यावा लागेल. तरच आपलं कसं होईल हे. इथे कोण येईल मग आपला? एफ इज टू द लेफ्ट ऑफ डी. डीच्या लेफ्टला आहे. एफ इज टू द लेफ्ट ऑफ डी. ए इज बिटवीन ई अँड डी. डी इथं आहे म्हणजे ए इथे येईल आणि ई इथे येईल. क्वेश्चन काय? हु इज बिटवीन ए अँड एफ. ए आणि एफ च्या मध्ये कोण आहे? तर डी. आन्सर काय येईल आपलं? डी इज बिटवीन ए अँड एफ. बघा आता याचा क्वेश्चन काय दिला आहे? 8 पर्सन ए बी सी डी ई एफ जी अँड एच आर सिटिंग अराउंड an octagonal dining table facing the center. B is between G and D. H is third to the left of B and second to the right of A. C is between A and G. B and A are not in front of each other. Who is third to the left of D? हा कशाचं एक्झाम्पल आहे आपलं? ऑक्टॅगोनल. हा काय झाला आपला? ऑक्टॅगोनल. म्हणजे इथे एक असेल, इथे 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्टॅगोनल. आता पहिल्या कंडिशननुसार काय आहे? बी इज बिटवीन जी अँड डी. बी इज बिटवीन जी अँड डी. सगळे कसे फेसिंग टुवर्ड द सेंटर. बी इथे ठेवला, जी इथे, डी इथे. एच इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी.
बीच्या लेफ्ट साइडला तिसरं कोण आहे? एच आहे. 1 2 3 एच इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए अँड सेकंड टू द राईट ऑफ ए. आणि एच्या राईटला सेकंड म्हणजे ए कुठे येईल? इथे येईल. कारण इथं पहिलं आणि दुसरं. सी इज बिटवीन ए अँड जी. सी इज बिटवीन ए अँड जी. B and A are not in front of each other. Okay, इथे G नसणार, इथे P असणार. C is between A and D. A and B and E are not in front of each other. मग E कुठं असणार आहे? इथे असणार आहे. मग राहिलेलं कोण आहे आता? A, B, C, D, E, F. F कुठे असणार आहे? इथे असणार आहे. Who is third to the left of D? D च्या लेफ्ट साइडला थर्ड कोण आहे? आन्सर आहे आपलं F. आन्सर काय? F. 15 2 3 गणित लिहून घेऊ. आता मिक्स फेसिंगची घेऊ. 8 person sit around a circular table. 8 person sit around a circular table. 8 persons sit around a circular table. Some faces center, some faces outside. Some face center, some face outside. Some face outside. पर्सन कोण कोण आहेत? पर्सन जे के एल एम एन ओ पी अँड क्यू. पहिली कंडिशन काय दिली बघा. जे फेस सेंटर, जे faces center and sits second to the right of K and sits second to the right of K, to the right of K, who faces outside, who faces outside. दूसरा क्वेश्चन है,
M sits third to the left of G. M sits third, third to the left of M sits third to the left of J. तीसरा क्वेश्चन है, तीसरा इंफॉर्मेशन, O is immediate neighbor of M. O is immediate neighbor of M. Neighbor of M, but faces opposite direction to M. But faces opposite direction to M. Opposite direction to M. चौथी इंफॉर्मेशन है, N faces center. N faces center and sits second to the left of P. And sits second to the left of P. To the left of P. Q sits third to the right of N. Q sits third to the right of N. Third to the right of N. आता याच्यावरून आपल्याला ही झाली इन्फॉर्मेशन. मग क्वेश्चन काय विचारलाय, हु इज अपोजिट L. हु इज अपोजिट L हा एक क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन काय विचारलाय, हु फेसेस आउटसाइड. हु फेसेस आउटसाइड. ओके, हा लिहून घ्या आणि ट्राय करा, मग आपण सॉल्व करू.
आता हा लिहून घेतला असेल ना तर आपण पेजवरती आता ते सॉल्व्ह करू. बस. आतापर्यंत जे सगळे एक्झाम्पल बघितले आपण ते कसे होते, सगळेजण फेस कसे करत होते, टुवर्ड्स द सेंटर दिलेले आहेत. याच्यामध्ये 8 व्यक्ती दिलेले आहेत, त्याच्यामधल्या काही व्यक्तीची पोझिशन दिलेली आहे की ते आपल्याला अवे फ्रॉम द सेंटर दिलेले आहे, तर काहीची पोझिशन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर दिले आहे. फायनली आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं की कोण आउटसाईडला बघते आणि कोणाची पोझिशन कोण टुवर्ड द सेंटर असं बघते. तर पहिल्यांदा दिलेली कंडिशननुसार आपण 6 सर्कल काढून घेतला. आता 8 मार्क करू. 4 5 6 7 8. ओके. आता जे फेसेस सेंटर अँड सिट सेकंड टू द राईट ऑफ के, के फेसेस आउटसाइड. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, के ची पोझिशन आपण कुठेही मार्क करून घ्या. आता अशा वेळेस पहिल्यांदा असं हे केलं की त्याची डायरेक्शन मेन्शन करा. कारण की जर के आपण टुवर्ड्स द सेंटर घेतला तर त्याचा राईट आणि लेफ्ट काय होऊन जातो, चेंज होऊन जातं. मग ज्यावेळेस असे का मिक्स पोझिशनमध्ये दिलेले असेल फेसिंगच्या बाबतीत, तर त्यावेळेस त्यांची आपण डायरेक्शन कुठल्या डायरेक्शनला बघतात ते मार्क करायचं. आता के फेसेस आउटसाइड. आता आउटसाइडला असेल तर त्याची लेफ्ट बाजू कोणती झाली, वरच्या साईडची लेफ्ट झाली आणि त्या साईडची राईट झाली. आता त्यांनी काय दिलं, जे फेसेस सेंटर अँड सिट सेकंड टू द राईट ऑफ के, केच्या राईटला सेकंड म्हणलं कुठं देईल, पहिला आणि दुसरा म्हणजे जे इथे आला. जे फेसेस सेंटर जेचे आपण मार्क करून घेऊ. झाल्या दोन्ही फिक्स झाले. त्याच्यानंतर ना एक आहे बघा, एम सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ जे, जेच्या लेफ्टला तिसऱ्या ह्याला एम बसतोय. जे आता सेंटरला बघतोय, तर जेची लेफ्ट कोणती आली, ही लेफ्ट आली आणि ही राईट आली. त्याच्या ह्याच्यात तो तिसऱ्या आला, 1 2 3, या पोझिशनला कोण आहे, एम. एम इथं आहे. त्याच्यानंतर ओ इज एन इमिडिएट नेबर ऑफ एम अँड फेसेस द अपोजिट डायरेक्शन ऑफ एम. ओ इज एन इमिडिएट नेबर ऑफ एम अँड फेसेस अपोजिट डायरेक्शन ऑफ एम. म्हणजे तुमचा ओ एक तर इथे असणार आहे किंवा इथे असणार आहे. पुढचं स्टेटमेंट आहे, एन फेसेस सेंटर अँड सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. एन फेसेस सेंटर, एन काय करतोय, सेंटरला फेस करतोय अँड सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी, पीच्या लेफ्टला सेकंड आहे. तर Q sits to the third to the right of N. बा आता जर आपण समजा इथं आपण दोन डायग्राम काढून सायमल्टेनियसली. कारण इथं आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडनं करावं लागणार आहे. इथे के आला, हा आउटसाइडला बघतोय. इथे जे आला, हा इनवर्ड बघतोय. त्या पोझिशन तर आपल्या फिक्स झालेल्या आहेत. ठीक आहे, केची लेफ्ट आणि हा राईट. इथे एम आला, कारण की एम तर त्यांनी दिलेलं नाही ना. आता ते काय म्हणतात, एका ह्याच्यामध्ये जर आपण इथं ओ ठेवलं तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये डायग्राम मध्ये ओ कुठे येईल आपलं. हे झालं. आता बघा पुढचं काय, एन पी क्यू. एन सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी, पीच्या लेफ्टला सेकंडला एन हे आहे. क्यू सीट थर्ड टू द राईट ऑफ एन. आता एन जो आहे तो सेंटरला बघतोय ना, third to the right of n gives right relative to the n position.
तर आता एन हा काय सेंटरला आपण घेऊ शकतो, एनची पोझिशन सेंटरला घेऊ शकतो. तर एन फेसेस सेंटर सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी. सेकंड लेफ्टला म्हणलं आपल्याला इथे जर एन ठेवला, इथे जर पी ठेवला, तर पी कुठला आहे आपला, पी फेसेस आउटसाइड. बघा, पी फेसेस आउटसाइड, तर त्याची लेफ्ट ही झाली आणि ही राईट झाली, म्हणजे एन आलं. एन कुठं टुवर्ड सेंटर बघतोय. त्याच्यानंतर राहिले कोण, आता हे दोन राहिले फक्त. एन घेऊन येईन पी आउट, एम आउट आणि ओ इन. एम हा बाहेरच्या दिशेला असेल, ओ इन असेल. त्याच्यानंतर बघा, एन फेसेस सेंटर सेकंड टू द लेफ्ट ऑफ पी, क्यू सिट्स थर्ड टू द राईट ऑफ एन. एनच्या राईटला थर्ड इथे क्यू आला. मग राहिलं कोण आलं, एल एम एन ओ पी क्यू आर. आरच असेल ना, आरच आहे का. क्यू, क्यू देखील कसं बघेल, आउटसाइड बघेल. त्याच्यानंतर एन सेंटर पी जे एल क्यू एम एन ओ पी. इथे एम येईल, सॉरी आर नाही आपल्याला दिलेला. इथे काय येईल आपलं, एम येईल. इथे एम येईल. अशी आपली डायग्राम येईल. गेट ड्रॉ करून एवढे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, 8 people ए बी सी डी ई एफ जी एच. 8 people ए बी सी डी ई एफ जी एच sits around a circular table, sit around a circular table facing center, A sits second to the left of C. पहिला आहे A sits second to the left of C, second to the left of C, second to the left of C. दूसरा है F sits third to the right of A, F F sits third to the right of A, F sits third to the right of A. तीसरा है B is not an immediate neighbor of C, not an immediate neighbor of C. G sits opposite to D. G sits opposite D. पाचवा है E sits second to the right of H. E sits second to the
राईट ऑफ एच. क्वेश्चन आहे बघा. हाय. पहिलं, हू सिट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. हू सिट इमिडिएट लेफ्ट ऑफ. हू सिट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. दुसरा आहे, हू इज अपोजिट ए. हू इज अपोजिट ए. हू इज अपोजिट ए. ओके, बरोबर ट्राय करा.
चला आपली अरेंजमेंट कशी दिलेली आहे, सर्क्युलर दिली. किती आहेत? 8. 8. ए सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ सी. सीच्या लेफ्टला सेकंड आहे. सी इथे घेतला तर ए इथे आला. एफ सीट थर्ड टू द राईट ऑफ ए. एफ सीट थर्ड टू द राईट ऑफ ए. ए ची राईट कोणती आली? ही राईट बाजू आली ना, आता सगळे सेंटरला आहेत. तर थर्ड म्हणजे इथे आला एफ. बी इज नॉट अन इमिडिएट नेबर ऑफ सी, म्हणजे बी इथे नसणार आहे. जी इज अपोजिट ऑफ डी. डीच्या अपोजिटला जी आहे. आता अपोजिटला राहिलेली पोझिशन फक्त ही एकच आहे बघा, एवढीच. ई सीट्स टू द सेकंड टू द राईट ऑफ एच. मग जी इज अपोजिट टू द डी. ई सीट सेकंड टू द राईट ऑफ एच. एच इथे ठेवलं आपण तर ई सीट सेकंड टू द राईट ऑफ एच, म्हणजे ई इथे येईल. ए बी, मग बी इथे येईल. ओके. हू सीट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. एफच्या इमिडिएट लेफ्टला कोण आहे? सी. पहिल्याचा आन्सर काय असणार आहे? सी सीट इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. इमिडिएट लेफ्ट ऑफ एफ. दुसऱ्याचा आहे हू इज अपोजिट ऑफ ए. एच इज अपोजिट ऑफ ए. एच इज अपोजिट ऑफ ए. एच इज अपोजिट ऑफ ए. ओके. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला नवीन चॅप्टर चालू. नेक्स्ट लेक्चरला